नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, सध्या फेब्रुवारी या महिन्यामध्ये शेवटच्या हप्त्यात जोरदार पावसाचे संकेत आहेत आणि शेतकरी मित्र तोपर्यंत 20 तारखेपासून 20, 21, 22 या तारखांना बंगालच्या उपसागरामध्ये खूप मोठे असे पावसाळे वातावरण तयार झाले आहे. कारण त्या ठिकाणी एक लो प्रेशर तयार झाला आहे. त्या लो प्रेशरचा प्रभाव तेलंगणा, तसेच बेंगलोर, कर्नाटक, तसेच केरळ या राज्यामध्ये 20 तारखेपासून 20-21 तारखेपासूनच जोरदार पाऊस पडणार आहे. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र महाराष्ट्रामध्ये सरासरी पाहिला असता महाराष्ट्रात 24 तारखेपासून जोरदार पावसाचे संकेत आहेत. तोपर्यंत 20 ते 24 तारखेपर्यंत बेंगलोर, कर्नाटक, तसेच केरळ या राज्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. आणि 24 तारखेला रात्री महाराष्ट्रामध्ये म्हणजे 23 तारखेलाच रात्री महाराष्ट्रात एक लो प्रेशर तयार होत आहे. तो 107 हेक्टोपास्कल इतका दाब तयार होत आहे. त्यामुळं महाराष्ट्रात पाऊस हा 24 तारखेपासून येण्याचे दाट संकेत आहेत. 24 तारखेला 11च्या टायमाला 12 वाजल्यापासूनच पाहिला असता सोलापूर, लातूर, तसेच नांदेड, बीड या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, खास करून 24 तारखेला गारा देखील काही जिल्ह्यामध्ये पडू शकतात. कारण हा पाऊस दुपारी पाऊस पडणार आहे आणि दुपारी पाऊस पडल्यानंतर गाराची खूप शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये एकदम अति जोरदार पाऊस राहणार आहे. ते आहे नांदेड, तसेच पुसद ह्या जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, नांदेड, पूर्णा, वसमत, परभणी, औंढा नागनाथ, हिंगोली, तसेच इकडे पाहिलं असता जिंतूर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. एकदम मुसळधार टाईप पाऊस असा हा हिंगोली, औंढा नागनाथ, पुसद, तसेच वाशिम आणि इकडे पाहिला असता विदर्भ साईडला कारंजा, लाड या भागामध्ये खूप भयानक असा पाऊस राहणार. ते यवतमाळ, अमरावती, आर्वी, वर्धा, कोंढा, नागपूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच उमरखेडा या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार. हा पाऊस परभणी, हिंगोली, बीड या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे 24 तारखेला. तसेच शेतकरी मित्र, 24 तारखेलाच परत आणखीन काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहण्याची खूप दाट शक्यता आहेत. परंतु शेतकरी मित्र, हा पाऊस परत बदल देखील होऊ शकणार आहे. काही जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी देखील होणार आहे. आणि जो 24 तारखेला पाऊस दाखवत आहे तो पाऊस त्याच्या आतमध्ये देखील येऊ शकतो. परंतु परत 25 तारखेला देखील मुंबई, नंदुरबार या भागामध्ये सर्वसाधारण ते नॉर्मल पाऊस राहणार आहे. तसेच इकडं पाहिलं असता शेतकरी मित्र, 25 तारखेला गोंदिया या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे 25 तारखेला. तसेच 26 तारखेला पाहिलं असता 26 तारखेला थोडी पावसाची अपडेट नाही, परंतु काही भागामध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे आणि 1008 इतका हेलिकॅप्टर इतका दाब तयार राहणार आहे. त्यामुळं 26 तारखेला देखील पाऊस येऊ शकतो. तसेच अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.